आपण बोलतो तर खूप, पण आपलं बोलणं समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत खरंच पोचतं का? आपल्याला वाटतं की प्रभावी संवादासाठी काहीतरी युक्त्या, काहीतरी टिप्स असतात, पण खरं रहस्य त्यात नाहीये. ते आहे जोडणीमध्ये, म्हणजेच कनेक्शनमध्ये. आणि आज आपण ही जोडणीची कला शिकणार आहोत, तेही प्रसिद्ध अभिनेते ॲलन ॲल्डा यांच्याकडून. चला, सुरुवातच एका अशा वाक्याने करूया जे कदाचित धक्कादायक वाटेल. ॲलन आल्डा म्हणतात, मला चांगल्या संवादासाठीच्या युक्त्या अजिबात आवडत नाहीत. जरा विचार करा, आपण सगळेच तर चांगल्या संवादासाठी टिप्स अँड ट्रिक शोधत असतो, आणि इथे तर त्या थेट नाकारल्या जात आहेत. मग जर युक्त्या नाहीत, तर मग खरं रहस्य आहे तरी काय? तर मग या युक्त्या का चालत नाहीत? यामागचं कारण खूप सोपं आहे. आल्डा यांच्या मते या युक्त्या आपल्याला माणसांशी जोडायला नाही, तर एका मशीनसारखं, एका रोबोटसारखं वागायला शिकवतात. त्यातून आपल्या बोलण्यातला जो खरा आत्मा असतो ना, तोच निघून जातो. हा फरक बघा किती मोठा आहे. एका बाजूला आहे यांत्रिक सल्ला, जसं की कोणीतरी सांगतं की तुमच्या बोलण्याचा वेग बदला. हे म्हणजे एक नियम पाळण्यासारखं झालं. पण दुसऱ्या बाजूला आहे जोडलेली कृती. इथे बोलण्याचा वेग आपल्या विचारातून आणि समोरच्याला कितपत समजतंय यातून अगदी नैसर्गिकपणे बदलतो. म्हणजे एक आहे फक्त अभिनय आणि दुसरा आहे खरं जिवंत नातं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीही युक्ती म्हणजे एक वरवरचा उपाय असतो. ती मूळ गोष्टीकडे बघतच नाही, आणि ती मूळ गोष्ट म्हणजे कनेक्शनचा अभाव. संभाषण म्हणजे काही चेकलिस्टवर टिकमार्क करणं नाहीये, ते दोन मनांमध्ये एक पूल बांधण्यासारखं आहे. बरं, मग जर युक्त्या कामाच्या नाहीत, तर उत्तर काय आहे? ॲलन आल्डा यांच्यासाठी याचं उत्तर फक्त एकच शब्दात आहे: जोडणी. सगळा खेळ श्रोत्यांसोबत एक जिवंत, एक गतिशील नातं तयार करण्याचा आहे. याचा अर्थ काय, की तुमची प्रत्येक हालचाल, तुमचं प्रत्येक वाक्य हे आधीच ठरवलेलं नसावं. तुम्ही कुठे थांबता, तुम्ही कुठे चालता, हे सगळं समोरच्याला कितपत समजतंय यावर अवलंबून असायला हवं. तुमचा संवाद हा एकतर्फी भाषण नसावा, तर तो एक प्रतिसाद असावा. आणि अशा एकतर्फी संवादासाठी आल्डा यांनी एक भारी शब्द वापरला आहे: एक्स कम्युनिकेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर संवाद विच्छेद. म्हणजे जेव्हा एखादा वक्ता फक्त आपल्या नोट्समधून वाचून दाखवतो, तेव्हा तो खरं तर श्रोत्यांशी असलेलं नातं तोडून टाकत असतो. तो संवाद साधतच नसतो. आता गंमत बघा, ॲलन आल्डा यांना टिप्स आवडत नसल्या तरी ते 3 महत्त्वाच्या नियमांबद्दल सांगतात. पण ते याला अँटी टिप्स म्हणतात. का? कारण हे नियम कुठून तरी उचललेले नाहीत, तर ते जोडणीच्या मानसिकतेतून अगदी नैसर्गिकरित्या येतात. चला, तर मग ही 3च्या नियमांची त्रिसूत्री काय आहेत ते पाहूया. हा आकडा नीट लक्षात ठेवा. 3. हा फक्त एक नंबर नाहीये. ॲलन आल्डा यांच्या मते हा आकडा आपल्या मेंदूची मर्यादा आणि क्षमता दोन्ही दाखवतो. आणि याच आकड्यावर त्यांचे 3 सर्वात महत्त्वाचे नियम आधारलेले आहेत. तर हे आहेत ते 3 नियम. पहिला, 3 पेक्षा जास्त महत्त्वाचे मुद्दे कधीही सांगू नका. दुसरा नियम, एखादी अवघड कल्पना 3 वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगा. आणि तिसरा, तीच अवघड कल्पना कमीत कमी 3 वेळा पुन्हा सांगा. आता आपण हे नियम एक एक करून जरा खोलात जाऊन समजून घेऊया. पहिला नियम एकदम सरळ आणि सोपा आहे. आपलं मन एका वेळी 3 पेक्षा जास्त गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे आपल्या बोलण्यातून फक्त आणि फक्त 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे निवडा. यामुळे आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये एक स्पष्टता येते आणि समोरच्याला ते कायमचं लक्षात राहतं. शेवटी जे लक्षातच राहणार नाहीये ते सांगण्यात काय अर्थ आहे, बरोबर ना? आता येतो दुसरा नियम, जो अवघड कल्पना सोप्या करण्यासाठी आहे. कल्पना करा की आपण पहिल्यांदा ती कल्पना एका साध्या रूपकाने किंवा उदाहरणाने समजावून सांगितली. हा झाला पहिला अँगल. पण प्रत्येकाला ते पटेलच असं नाही. म्हणून दुसऱ्यांदा तीच कल्पना एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून, एका वेगळ्या तुलनेने सांगा. यामुळे त्या कल्पनेचा एक दुसरा पैलू उलगडतो. आणि मग शेवटी तिसऱ्यांदा एक प्रत्यक्ष रोजच्या जगण्यातलं व्यावहारिक उदाहरण द्या. या 3 वेगवेगळ्या अँगल्समुळे श्रोत्यांच्या मनात त्या कल्पनेचं एक त्रिमितीय म्हणजे 3D चित्र तयार होतं आणि ती कल्पना त्यांच्या डोक्यात पक्की बसते. तिसरा नियम आहे पुनरावृत्तीचा, म्हणजे रिपीट करण्याचा. बघा, जेव्हा आपण एखादी अवघड कल्पना पहिल्यांदा ऐकतो, तेव्हा फक्त तिची ओळख होते. दुसऱ्यांदा ऐकल्यावर ती जरा ओळखीची वाटू लागते. आणि जेव्हा आपण तीच गोष्ट तिसऱ्यांदा ऐकतो, तेव्हा ती खऱ्या अर्थाने समजते. तेव्हा डोक्यात एकदम प्रकाश पडतो आणि वाटतं, अच्छा, तर हे असं आहे होय.
तर मग ह्या 3 नियमांना आपण फक्त एक चेकलिस्ट म्हणून बघायचं का? अजिबात नाही. ॲलेन आल्डा आपल्याला आठवण करून देतात की खरा बदल हा या नियमांच्या पलीकडे आहे. एक चांगला संवादक बनणं म्हणजे काही कामांची यादी पूर्ण करणं नाही, तर ते स्वतःला घडवणं आहे. अगदी व्यायामासारखं. आणि व्यायामाची ही उपमा किती सुंदर आहे बघा. आल्डा म्हणतात, हे जिममध्ये जाण्यासारखंच आहे, पण त्यापेक्षा खूप जास्त मजेशीर आहे. कारण या दुसऱ्या व्यक्तीशी जोडलं जाण्याचा आनंद आहे. याचाच अर्थ संवाद सुधारणं हा एक न संपणारा सराव आहे. पण तो कंटाळवाणा नाही, तर आनंददायी आहे. तर मग या सगळ्यामधून आपण शिकायचं काय? सगळ्यात मोठा धडा हा आहे, युक्त्या विसरा आणि जोडणीवर लक्ष केंद्रित करा. संभाषण हे एक सादरीकरण नाही, ते एक नातं आहे. आपलं ध्येय केवळ माहिती पोचवणं नाही, तर मन जोडणं आहे. आणि एकदा का ती जोडणी साधली ना, की योग्य शब्द आणि योग्य हावभाव आपोआपच येतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणाशी बोलाल तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, माझं ध्येय फक्त माहिती पोचवणं आहे की समोरच्या व्यक्तीमध्ये त्याबद्दलची खरी समज निर्माण करणं आहे? आणि ह्या प्रश्नाच्या उत्तरातच खऱ्या संवादाची सुरुवात दडलेली आहे.